नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री, काय बनवते आज जेवणाला? हा, काय बनवते जेवणाला? व्हेज पुलाव व्हेज पुलाव. म्हणजे व्हेज पुलाव नाही, हा. असंच नॉर्मल साधा. गावाकडे कसं बोलतो मसाले भात बोलतात ना. हा. तू नेहमी किचन मध्ये असते गायत्री, आज इथं आहेस? हा, इथं बसलीस तू. आज काय कांदे वगैरे साफ करायचे, एवढं टाकायला लागतं त्याच्यामध्ये? हा, एक कोथिंबीर आणलेली तुम्ही 2 वेळा घेऊन आलेले ना. हा, मग ती खराब होऊन गेली. मग सांगितलं असतं तर मी चिकन घेऊन आलो असतो ना गायत्री. जाऊ दे आता. नको गायत्री, आज चिकन पण नको ना, गणपती बाप्पा जात आहेत आज. हा ना. हा मग. हा. गायत्री, सिलेंडर संपला का आपला? नाही, हा, आता कशाला संपलं अजून? आत्ताच लावला या महिन्यात. अरे या महिन्यात लावला आपला. गायत्री एकच सिलेंडर आहे मित्रांनो, आमचा एकच सिलेंडर आहे. आणि ते या बाजूच्या महिन्यात 15 तारखेला लावला सिलेंडर, हा. ते आमच्या बाजूच्या ते काकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही सिलेंडर घेऊन आलो होतो. मग गायत्री त्यांना रिटर्न द्यायला लागेल ना सिलेंडर. हा, ते ताई त्यांना बोलले, ताई बोलते आता नाही लागणार मला, नंतर लागणार तेव्हा द्या बोलते. हा का? हा. अरे नंतर नंतर पण भरायचंच आहे गायत्री, मग त्या टायमाला पैसे सगळे संपून जातील गायत्री. त्याच्यापेक्षा आताच भरून ठेवूया असं मला वाटतंय. बुक करून द्या मग. हा, तर गायत्री आपल्याला अंबरनाथला कधी जायचं आहे? उद्या सांगते मी तुम्हाला. नको ना, परवा बोलताय. नको उद्या नको गायत्री. पहिलेच ऑफिस मध्ये एवढं थकलेला असतो, ते लॅब मध्ये फिरून फिरून हा, ना. मग उद्या मग परत थांबणार, मग परत परवा जाणार, मग परत लगेच येणार, मग परत थकायलाच होईल ना. म्हणून मी तुम्हाला उद्या सांगते. गायत्री, परवा आपण संध्याकाळी तिकडनं येऊन जाऊ ना, हा, असं माझं म्हणणं आहे. मग मंडेला इथं तुझा आराम होऊन जाईल असं मी विचार करते. समजलं तुम्हाला? उद्या जाऊया असं? हा. तसं नाही गायत्री, शनिवार आहे उद्या, कारण की गर्दी पण खूप असते ट्रेन हा, मध्ये. मग दुपारी जाऊया. ताईन ते काय गेलेले तेव्हा. मित्रांनो, जरा कमेंट्स करून सांगा जरा, ते सेंट्रल लाईनला म्हणजे आम्हाला अंबरनाथला जायचंय. घाटकोपरवरनं जाणार आम्ही. आम्ही म्हणजे येतोय अंबरनाथ त्या साईडला, सगळ्यांनी या, आम्हाला भेटा मस्त. आम्ही व्हिडिओ बनवूया. हा, अंबरनाथला जर कोण राहत असेल ना तर नक्की सांगा. आम्ही उद्या किंवा परवा नक्की येणार आहेत. आम्ही अंबरनाथला येणार आहेत. म्हणजे लहान बहीण राहते माझी तिथं, तर लहान बहिणीकडे यायचं आहे आम्हाला. कारण की आता 3 दिवस सुट्टे आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी आम्ही येतोय. चला म्हटलं आपण बहिणीकडे जाऊन येऊया म्हटलं. तर म्हणजे आम्ही इथून वरसावा जाणार, वरसावरनं घाटकोपर जाणार, घाटकोपरवरनं कुठली तरी आता ट्रेन तिथं बघायला लागेल. आता मला पण बरेच वर्ष झाले मित्रांनो तिकडे अंबरनाथ साईडला यायला. तर बघतो आता कुठली ट्रेन असते. काय नाही, अंबरनाथ पण असते वाटतं ट्रेन ना गायत्री? मी असं. गेलेली आहे, तुम्हाला अरे हा, नाही माहिती. मित्रांनो गायत्री पण परत अंबरनाथला अजूनपर्यंत गेली नाही. मी 1-2 वेळा गेलोय, पण बरेच वर्ष झाले त्यांना त्या गोष्टीला. आता आता बघू आता. गायत्री पण उद्या शनिवार आहे तर गर्दी असणारच गायत्री. पण मी तुम्हाला दुपारून बोलते. दुपारून? हा, मित्रांनो जरा कमेंट्स करून सांगा नक्की गर्दी असते का नाही त्या साईडला, कारण की आम्ही दुपारी कारण की निघायचं. तुमचा डबलचा टाकायला होऊन जाईल म्हणून मी सांगते. मंडेला पण आलं तरी गर्दीच राहणार आहे ट्रेनला. बघा आम्ही म्हणजे चालूच राहणार आहे. मग आम्ही दुपारी निघायचं का सकाळी निघायचं, जरा कमेंट्स करून सांगा मित्रांनो. म्हणजे आम्ही त्या 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 रूटला बरेच जण राहणारे असतात ना, जरा कमेंट्स करून सांगा त्यांनी आम्ही कुठल्या टायमाला निघायचं. म्हणजे अंबरनाथला जायचंय. तर बघू आता उद्या. तर बघू, जर उद्या जमलं तर उद्याच जातो किंवा रविवारीच जाणार आम्ही. रविवार तर फिक्सच आहे म्हणजे जाण्याचा. मला तर उद्याच फिक्स वाटतं. उद्या जाऊया. हं. हा, गायत्री परत त्रिशूला सर्दी वगैरे आली तर गायत्री काय नाही येणार. तिला बघ आता असं वाटतंय की सर्दी झाल्यासारखं वाटतंय तिला. हा, हा, काय? अच्छा, दे इकडं. ती काय करते माहितीये? हा. बाथरूम मध्ये जाते, हा. तिकडे नळ चालू करून घेते, तिथं असं डोकं लावून देते मध्ये नळाखाली. काय का त्रिशू? असं करते ती. म्हणून तिच्या काय नाटक नाही कोण? करते, खरं बोलते. तू पण नाटक करते. काय आलं त्रिशू? कोण नाटक करते? मम्मी नाटक करते का? तू नाव करायला नाही जात? तू खोटं बोलते, तू. खोटं खोटं सांगते. अरे यार, बघ गायत्री खोटं खोटं सांगते म्हणे तू. चालेल मित्रांनो, काही नाही, ते राहू दे ना, ते डाळ खाते ती. चालेल मित्रांनो, आम्हाला ते अंबरनाथला यायचं आहे. चला म्हटलं काय गायत्रीचं काय म्हणणं आहे, काय नाही, कधी जाऊया. तर आता 3 दिवस मध्ये सुट्टी येऊन गेले. चल म्हटलं जाऊन फिरून येऊया म्हटलं. युट्यूबची पण पगार आली मित्रांनो. तर ते त्याच्यापेक्षा आनंद तर म्हणजे असूच शकत नाही मित्रांनो. एवढा आनंद झालाय ना. तू तर रडली होती गायत्री काल. हा, रडायला आलं होतं ना तुला? ठीक आहे, चालेल मित्रांनो. बरेच आम्ही जणांनी मी कमेंट्स पण वाचल्या, सगळा व्हिडिओ पण बघितला. मस्त चांगल्याच कमेंट्स केल्या आहेत. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सगळ्यांना. मस्त
कमेंट केल्याबद्दल. असंच सपोर्ट करत राहा आम्हाला सगळेजण. हीच आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडनं, बाकी काहीच नकोय पाहिजे बस. तेच. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला आम्ही उद्या अंबरनाथला येतोय, बहिणीकडे जायचंय तिकडे. तिकडे गेल्यावर तर आपला व्हिडिओ 101% येणारच आहे मित्रांनो. आणि उद्याचा पहिला व्हिडिओ ना मित्रांनो आपला कुठला येणार आहे, दुपारी 10-11 वाजेपर्यंत ही व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. तो आहे युट्यूबवरनं किती पैसे आलेत त्याच्यावरनं व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. उद्या 11 वाजेपर्यंत आपला व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. ATM मध्ये जाणार आम्ही, ATM मधनं ते पैसे वगैरे काढणार युट्यूबचे. त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह दाखवणार की किती पैसे आलेत काही नाही, ते तुम्हाला नक्की सांगणार मित्रांनो आम्ही. चालेल, चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, बाय बघू बाय. अंबरनाथचे जर आपले कोण सबस्क्रायबर असतील ना, भेटूया. आपण त्यांना भेटूया लागल्यास. हा मित्रांनो, अंबरनाथमध्ये जर कोण राहणारे असतील ना, नक्की कमेंट्स करा. आम्ही येतोय. उद्या बघतो आम्ही, उद्या ट्राय करतो, नाही तर संडेच्या दिवशी फिक्स असणार हा मित्रांनो आमचं. जर अंबरनाथचं कोण असेल ना तर नक्की सांगा. आम्ही उद्या जरी निघालो तरी सकाळी आम्ही व्हिडिओ टाकतो. हा व्हिडिओ टाकणार. टाकणार आहे, घरी यायचं सकाळी. हा तर अंबरनाथमध्ये कोण राहणारे असतील ना आमचे सबस्क्रायबर, तर आपण नक्की भेटूया. लागल्यास आपण बाहेर कुठे म्हणजे हॉटेलमध्ये जेवण वगैरे करूया लागल्यास. चालेल मित्रांनो, चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.